Hello everyone, welcome to all. Today I am going to teach you Standard 10 Semi English Chapter 1.1 A Teenager's Prayer. A Teenager Prayer ही पोयम किशोरवयीन मुलाकरिता रायटिंग केलेली आहे. टीनेजर म्हणजे 13 इयरपासनं तर 19 इयरपर्यंत असणारे मुलांना ही उद्देशून पोयम रायटिंग केलेली आहे. तर यामध्ये आपण आज पाहणार आहे वॉर्मिंग अप मधील चिटचॅट. क्वेश्चन 1 फ्रॉम ग्रुप ऑफ 5 to 6 अँड डिस्कस म्हणजे 5 ते 6 जणांचा इथे ग्रुप करा म्हणते आणि डिस्कस करा म्हणजे डिस्कस म्हणजे चर्चा करा. गिव्ह अ रेटिंग त्यांना तुम्हाला रेटिंग द्यायचं आहे. ऑफ 1 to 5 म्हणजे 1 ते 5 पर्यंत त्यांना तुम्हाला नंबरिंग करायचं आहे. टू ईच ऑफ द फॉलोइंग म्हणजे खाली जे कंटेंट रायटिंग केले आहे त्यांनी त्याला तुम्हाला नंबर द्यायचे आहे. व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन जेव्हा म्हणजे तुम्हाला व्हेन म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला म्हणते इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं असेल. टेक म्हणजे घेणे, डिसिजन म्हणजे निर्णय. व्हॉट डू यू जनरली डू तर सर्वसामान्यपणे तुम्ही म्हणते अगोदर कोणाला प्रेफरन्स द्याल. तर खाली जे पॉईंट इथे रायटिंग केलेले आहे त्यांना आपल्याला प्रेफरन्स रायटिंग करायचं आहे. कुठला नंबर तुम्ही अगोदर कोणाला विचाराल, मित्राला केव्हा विचाराल किंवा टीचरचा सल्ला केव्हा घ्याल हे काही पॉईंट खाली दिलेले आहे. कुठलंही इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं असेल तर फर्स्ट नंबरमध्ये आपण डी नंबरचा विचार करू म्हणजे थिंक डीपली इन सायलेन्स. स्वतःच आपण काय करू, शांतपणे आपण स्वतः विचार करू. त्यानंतर सेकंड नंबरमध्ये आपण कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर्स. कन्सल्ट म्हणजे आपण त्यांच्याशी संवाद साधू. पॅरेंट्स म्हणजे आईवडील किंवा एल्डर्स म्हणजे घरातील मोठे व्यक्ती यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. त्यानंतर थर्ड नंबरमध्ये आपण आस्क युअर टीचर फॉर हेल्प किंवा आपण आपल्या टीचरला फोन करून किंवा त्यांना भेटून प्रत्यक्ष त्याविषयी आपण त्यांचं मत घेऊ शकतो. त्यानंतर फोर्थ नंबरमध्ये कॉन्टॅक्ट फ्रेंड फॉर ॲडवाईस. फोर्थ नंबरमध्ये आपण आपल्या मित्राला फोन करू शकतो किंवा त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आपण घेत असलेल्या निर्णयाविषयी आपण सल्ला मागू शकतो. त्यानंतर 5 नंबरमध्ये आपण प्रे टू गॉड फॉर गायडन्स. 5 नंबरमध्ये आपण देवाला प्रार्थना करू किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये आपण अडकलेलो असेल तर आपण देवाला आपण प्रे करू. प्रे म्हणजे प्रार्थना करू मार्ग दाखवण्याकरता. गायडन्स म्हणजे मार्ग दाखवण्याकरता. त्यानंतर 6 नंबर सर्वात खाली टॉस अ कॉईन टू डिसाईड किंवा आपण कॉईनचा वापर करून कॉईनच्या 2 साईडमधील एक साईड चूज करून आपण ते निवडू शकतो. याप्रमाणे खाली हे जे पॉईंट दिले आहे त्या पॉईंटला आपण रेटिंग दिलेली आहे. अगोदर कोणाला प्रेफरन्स देऊ, त्यानंतर कोणाला प्रेफरन्स देऊ. तर याप्रमाणे आपण कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर याप्रमाणे आपण त्यांना रेटिंग देणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन 2 इन पोएट्री व्हेरी ऑफ्टन. इन पोएट्री म्हणजे पोएमच्या आतमध्ये, ऑफ्टन म्हणजे अनेकदा. देअर वेअर लाईन इन विच द पोएट सीम टू टॉक डायरेक्टली टू ॲन ॲबसंट पर्सेंट. म्हणजेच पोएममध्ये म्हणते काही वेळा लाईन अशा राहतात की त्या अब्सेंट पर्सनबद्दल त्यामध्ये भाष्य केलेलं राहते म्हणजे अब्सेंट पर्सनबद्दल त्यामध्ये बोललेलं राहते. ॲन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया. ॲबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे भावाच्या ज्या कल्पना राहतात किंवा काल्पनिक गोष्टी राहतात. थिंग म्हणजे गोष्टी, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, त्याबद्दल आपण जे बोलतो. सच ए टॅक्टिक डिव्हाइस. त्या युक्तीबद्दल किंवा कल्पनाबद्दल आपण त्या पोएममध्ये आपण त्याचा वापर करतो. यूज बाय द पोएट इन द फिगर ऑफ स्पीच. त्या वापर करण्याला आपण म्हणते ॲपॉस्ट्रॉफ. आता ॲपॉस्ट्रॉफ म्हणजेच अब्सेंट जी व्यक्ती राहते, ज्या अब्सेंट व्यक्तीबद्दल आपण त्याच्यामध्ये बोलल्या जातो किंवा काल्पनिक गोष्टी याबद्दल आपण बोलल्या जातो किंवा मृत व्यक्ती याबद्दल आपण बोलतो त्याला ॲपॉस्ट्रॉफ म्हणजे परोक्ष हा फिगर ऑफ स्पीच असे म्हणतो. आता याच्यामध्ये ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. स्टार म्हणते कसे राहतात म्हणते ट्विंकल ट्विंकल. डेथ व्हेअर इज थाय थिंग म्हणजेच मृत्यू तुझा डंक कोठे आहे. नंतर ओ क्यू मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. ओ क्यू मॅन म्हणजे ओ गुफेतल्या माणसा म्हणते आय विश माझी इच्छा आहे म्हणते आय कुड लिव्ह विथ यू मला तुझ्यासोबत राहायचं आहे. जंगलातला व्यक्ती आपण इथे पाहिलेला नाही आहे तरी इथे जंगलातल्या माणसाबद्दल इथे त्याचं संभाषण केलेलं आहे, त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफ ऑफ युअर ऑन. आता खाली काही अर्धवट इथे फ्रेज दिलेले आहे, वाक्यांशी दिलेले आहे, ते तुम्हाला तुमच्यानुसार म्हणते ते ॲपॉस्ट्रॉफ त्या वाक्याची पुनर्रचना करायची आहे. ओ लाईफ
ओ लाईफ म्हणजे अरे जीवना. हाऊ इथे आपण स्ट्रेंज आर युअर वे. हाऊ म्हणजे तुझा मार्ग जो आहे म्हणते, अरे जीवनामध्ये तुझा मार्ग कसा आहे म्हणते, किती विचित्र आहे. स्ट्रेंज म्हणजे विचित्र, आर युअर वे, वे म्हणजे मार्ग. याप्रमाणे आपण जीवनाचा मार्ग इथे आपल्याला कुठे मार्ग असं दिसत नसतो जीवनाचा, पण या जीवनाच्या मार्गाबद्दल इथे बोललेलं आहे, म्हणून इथे ॲपॉस्ट्रॉफ हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्यानंतर क्वेश्चन 2 मधला बी, डिअर गॉड म्हणजेच डिअर म्हणजे प्रिय देवा, प्लीज कीप मी काम इन माय डिफिकल्ट डे. माझ्या प्रिय देवामध्ये मला कीप म्हणजे ठेवणे, मी काम म्हणजे शांत, इन माय डिफिकल्ट डे जे माझे कठीण दिवस असतात म्हणते त्यामध्ये मला शांत ठेव, अशी देवाला इथे प्रार्थना केलेली आहे. आता इथे देवाला इथे आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, परंतु हे डिअर गॉड म्हणजेच देवाबद्दल इथे आपण बोललेलो आहोत, म्हणून या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफ हा फिगर ऑफ स्पीच बीमध्ये पण लागू होत आहे. त्यानंतर बुक्स, यू आर माय डिअर कंपनीज. आता बुकाला म्हटलेलं आहे की तू माझा म्हणते प्रिय सोबती आहे म्हणते. आता सोबती आपल्याला फक्त मित्र राहते, पण या बुकाला काय म्हटलं त्यांनी, सोबती म्हटलेलं आहे, म्हणजे काल्पनिक गोष्टी इथे त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन डी, एक्झाम, आय विश यू वेअर नेवर देअर नेवर. एक्झाम म्हणते माझी अशी इच्छा आहे म्हणते तू तिथे पाहिजे नव्हता. एक्झामला इथे उद्देशून बोललेलं आहे की तू त्या एक्झामच्या ठिकाणी पाहिजे नव्हता. नेवर म्हणजे कधीही नाही. त्यानंतर ई नंबर, ओ यू ब्युटिफुल स्काय. आता इथे आकाशाबद्दल बोललेलं आहे, आकाशासोबत इथे बोलत आहे. ओ यू ब्युटिफुल स्काय सेंड ऑल युअर ब्युटी टू द अर्थ. म्हणजे तुझी पूर्ण सुंदरता म्हणते पृथ्वीवर पाठव, असं हे आकाशाला उद्देशून म्हटलेलं आहे. आता यामध्ये ए बी सी डी ई हे सर्व 5च्या 5 जे इथे वाक्यांशी पूर्ण केलेले आहे आपण, ते ॲपॉस्ट्रॉफ या फिगर ऑफ स्पीचचा वापर करून केलेले आहे. तर याप्रमाणे आपण इथे जीवनाबद्दल दुसरं पण तुम्हाला काही आठवत असेल ते पण त्याप्रमाणे तिथे रायटिंग करू शकता. डिअर गॉडला तुम्हाला काही म्हणायचं असेल तर त्याप्रमाणे दुसरे पण आपण इथे सेंटेन्स रायटिंग करून ते वाक्यांशी आपण पूर्ण करू शकतो. ओके, याप्रमाणे आपण चिटचॅटमधील क्वेश्चन 2 ॲपॉस्ट्रॉफ हा पूर्ण केलेला आहे. ओके, थँक्यू.